नमस्कार, मी लक्ष्मीकांत बुलबुले, देऊळगाव राजा नगरीचा नागरिक. आज आपण आलेलो आहे गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये. या ठिकाणी प्रेमानंदजी महाराज यांचे शिष्य सच्चिदानंदजी महाराज आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी 2 मिनिट चर्चा करू. त्यांचा प्रवास रेणापूर ते देऊळगाव राजापर्यंत कसा झाला आणि ते वृंदावनला जाणार आहे आणि त्यांची ही पायी वाटचाल सुखरूप हो, हा 1500 किलोमीटरचा प्रवास वृंदावनसाठी त्यांचा सुखरूप हो, यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांचे मनापासून स्वागत करा. राधे 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 श्री हरी. सच्चिदानंद गेल्या 8 दिवसापासून म्हणजे 8वा दिवस आहे. 8 दिवसापासून गावी रेणापूर लातूर या ठिकाणाहून मथुरेला माझ्या गुरु महाराजांना म्हणजेच प्रेमानंद स्वामी महाराजांना भेटण्यासाठी मी खूप उत्सुकता आहे. त्यांना भेटण्यासाठी मला खूप आनंद वगैरे वाटत आहे. आज तब्बल मी जवळपास देऊळगाव राजा या ठिकाणी मी गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आज माझ्या 8व्या दिवशी मी आज रात्रीचा मुक्काम केलेला आहे. आणि मी गावाकडून निघत असताना मला खूप काही अडचणी आल्या होत्या, पण राधाराणीच्या कृपेने ते माझा म्हणजे जेवणाचा प्रसादाचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल आणि काही म्हणजे रात्री मुक्कामाचा प्रश्न असेल, हे जसं की एका आई आपल्या लेकरांची काळजी घेते, वेळेवर सगळं खायला देते आणि कुठंही म्हणजे आपली आई जशी खरंच काळजी करते तसं माझी राधाराणी आणि माझ्या गुरु महाराज माझ्याशी पाठीशी असल्यामुळं वेळोवेळी मला कुठं अडचण खाण्यासाठी महाप्रसादासाठी आली नाही आणि पुढे झोपण्यासाठी कुठंच काही अजून आज अडचण आली. प्रत्येक ठिकाणावर मला महाराजांमुळं त्यांच्या शिष्यांमुळं मला खूप मदत होत आहे आणि असंच प्रेम असेच म्हणजे आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या. माझ्या राधाराणीचे माझ्यावरती आशीर्वाद आहेत, माझ्या गुरूंचे माझ्यावरती आशीर्वाद आहेत आणि तुमचे आशीर्वाद राहू द्या. आणि माझा जो आजपर्यंत माझे 300-350 किलोमीटरचा प्रवास चालून मी आज आलो आहे. उद्या इथून पुढे मार्गस्थ होणार आहे. राधे राधे श्री हरिवंश. तर असा होता महाराजांचा प्रवास आजपर्यंतचा. तिथून पुढे त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा. मी लक्ष्मीकांत बुलबुले, देऊळगाव राजा, बुलढाणा जिल्हा. नमस्कार.